गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून यातील अनेक योजनांमध्ये महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते। बचत गटाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन दिले जाते। सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना या आर्थिक वर्षात तब्बल 300 कोटींचे कर्ज वाटप होणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून पुढच्या महिन्यापर्यंत हे कर्ज दिले जाण्याचे उद्दिष्ट आहे। सोलापुरातील तब्बल 24,200 बचत गटांना हे कर्ज दिले जाणार आहे। यामध्ये 2.5 लाख महिला आहेत। यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून तो यशस्वी करून दाखवण्याची इच्छा निर्माण होते। यामुळे रोजगाराची संधी देखील निर्माण होते। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या माध्यमातून बचत गटांना कर्ज मिळते। यामुळे सोलापुरातील 1 लाख कुटुंबाला आधार मिळणार आहे। बचत गट उमेदीच्या मदतीने बँकांकडून कर्ज घेतात, यातून व्यवसाय सुरू करतात आणि कर्जाची परतफेड देखील करतात। जवळपास 30,000पेक्षा जास्त महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत। या अंतर्गत सुरुवातीला 30,000 ते 1 लाख रुपयांचे कर्ज मिळायचे, आता ते 3 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत दिले जाते। बचत गट हे कर्ज वाटून घेतात आणि व्यवसाय सुरू करतात। या कर्जाची परतफेड देखील केली जाते। जर कर्जाची नियमित परतफेड केली तर बँकांकडून व्याजदरात सवलत मिळते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।